नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या या तिसऱ्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. जसा चारा व्यवस्थापनाचा विषय महत्त्वाचा होता, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या तब्येतीच्या वाढीसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे खुराकाचं नियोजन. आता तुम्हाला सुरुवातीला थोडासा मला एक अनुभव सांगायचा आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण शेळीपालन सुरू करतो किंवा इव्हन मी जरी शेळीपालन त्यावेळेस सुरुवात केली होती. त्यावेळेस प्रॉब्लेम असा व्हायचा, की प्राण्यांना खुराक द्यायचा असतो, हे माहीतच नसतं बऱ्याचशा लोकांना. मलाही माहीत नव्हतं. त्यामुळे आम्हाला वाटायचं, की चारा दिला प्राण्यांना सफिशियंट आहे, तेवढ्यावर प्राणी मोठा होतो. पण काही दिवसानंतर म्हटल्यापेक्षा काही महिन्यानंतर कळलं, की चारा देऊन फक्त प्राण्याची तब्येत वाढणार नाहीये. चारा दिल्यामुळे फक्त प्राण्याची भूक भागणार आहे. थोड्या अंशी तो तब्येत वाढत जाईल. पण जे अल्टिमेट त्याचं वेट गेन किंवा वजन वाढ जी होणार आहे, ती फक्त खुराकामुळेच होणार आहे. त्यामुळे खुराकाचं व्यवस्थापन करणं किंवा खुराकाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. जर साधं एखादं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, आपल्यामध्ये कसं असतं पैलवान आपण बघतो. कुस्तीचे पैलवान जे असतात, ते कुस्तीचे पैलवान तुम्ही पाहिलेत ना, तर कुस्तीचे पैलवान जेव्हा बॉडी बिल्डिंग त्यांची होत असते, बॉडी बिल्ड होत असते, स्नायू त्यांचे तयार होत असतात. ते काय फक्त जेवण खाल्ल्यामुळे होत नाहीत. त्याचं कारण काय आहे? तर त्यांना आपण तूप देतो, त्यांना बदाम देतो, त्यांना खारीक देतो, ते खोबरं खातात. त्याचबरोबर काजू खातात. ह्याच्यामुळे त्यांची तब्येत चांगली होत असते, त्यांची मसल वाढत असतं. व्यायाम तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांचं खाणंही तसं असतं. त्यामुळे कुस्तीचा पैलवान जर बनवायचं तर त्याला खुराक देतात. त्याचप्रमाणे आपल्याला आपले प्राणी तयार चांगले करायचे, बोकड चांगला बनवायचं तर त्याला खुराक देणं गरजेचं आहे. तो पण योग्य खुराक देणं गरजेचं आहे. मी मित्रांनो पाहिलेलं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये 2-2, 3-3 वर्ष जरी झाली लोकांना फार्म चालू करून, तरीसुद्धा त्यांना खुराकाचं नियोजन जमलेलं नसतं. खुराक कोणता द्यायचा आहे हेही माहीत नसतं आणि ते कन्फ्यूज असतात खूप. त्यामुळे आत्ता ही गोष्ट जी आहे खुराकाची, ती सुरुवातीच्या काळातच तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे. जेवढं लवकर ही गोष्ट क्लिअर असेल, की आपल्याला कोणता खुराक द्यायचा आहे, किती प्रमाणात द्यायचा आहे, हे जर क्लिअर असेल, तर तुमच्या प्राण्याची तब्येत पण चांगली राहणार आहे. तुम्हाला हे प्रॉब्लेम्स दिसून येणार नाहीत. लोकांचे काय प्रश्न असतात, हेही मी इथे सांगणारच आहे, पण ते सगळ्यात शेवटी. पण आपण सुरुवात आता करूया, की खुराकाचं नियोजन म्हणजे नक्की काय? खुराक कोणत्या प्रकारचा असतो? तर ह्या व्हिडिओची सुरुवात करताना आपल्याला सुरुवातीला अजेंडा समजून घेऊ आपण, की पहिला अजेंडामध्ये आज आपण सगळ्या गोष्टी कोणत्या-कोणत्या पाहणार आहोत. तर खुराकाची गरज नक्की काय आहे? खुराकाचा फॉर्म्युला आपण आपल्या शिवारचा एक स्पेशल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे ही गोष्ट समजायला खूप काळ गेला, की आपल्याला हा फॉर्म्युलाने चांगला रिझल्ट दिलेला आहे प्राण्यांच्या वाढीसाठी. त्यामुळे तो खुराकाचा फॉर्म्युला आहे, की आपण जो कस्टम मेड खुराकही बनवू शकतो मार्केटमधला आणण्यापेक्षा. तर तो फॉर्म्युलाही तुम्हाला इथे दिलेला आहे मी. त्याचबरोबर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक बोनस देणार आहे मी. तो फ्री बोनस तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे कंपन्यांचे रेडीमेड खुराक कोणते-कोणते आहेत तेही सांगणार आहे मी इथे. कोणते चांगले खुराक आहेत, कोणत्या खुराकांचा रिझल्ट चांगला आहे तेही तुम्हाला डिरेक्टली सांगणार आहे. त्याचबरोबर खुराकाचे प्रमाण किती द्यायचे आणि शिवारचं खुराकाचं नियोजन कसं आहे. मग हेही तुम्हाला सांगणार आहे, की जेणेकरून तुम्हाला एक आयडल तुमच्या समोर असेल, कोणतं तरी एक उदाहरण समोर असेल, तर त्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या खुराकाचं नियोजन करू शकता. तर डिरेक्टली विषयाला सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे म्हणजे खुराकाचं नियोजनामध्ये खुराकाची गरज काय आहे? तर मित्रांनो, चाऱ्यामुळे तुम्हाला बोललो मी ऑलरेडी. चाऱ्यामुळे प्राण्याची फक्त भूक भागते. त्याच्यामुळे मसल गेन किंवा वेट गेन, वजन वाढ चांगल्या पद्धतीने होणार नाहीये. एका अंशी होईल, एका एका लेव्हलपर्यंत होईल. त्याच्यानंतर आपल्याला खुराक सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. त्यामुळे खुराकाची गरज तुम्हाला समजली, पण थोडक्यात अपेक्षित वजन वाढ मिळते. शेळीची प्रजनन संस्था जर व्यवस्थित ठेवायची, जर तुम्ही शेळीकडून प्रोडक्शन करून घेताय, करडाने जन्म देते शेळी, तर तिची शरीराची झीजही होत असते. त्यामुळे ती शरीराची झीजही भरून निघणं गरजेचं आहे. त्यासाठी शेळीलाही खुराकाची व्यवस्थित गरज आहे. त्याचबरोबर शेळीला दुधाचं उत्पादन शेळीकडून मिळतं आपल्याला, कारण त्याच्यावरच आपली करडं तयार होणार आहे. त्यामुळे शेळीचं दूध जर व्यवस्थित असेल तर करडं चांगले होतील आणि शेळीला दूध कधी चांगले मिळेल, तर ज्यावेळेस आपण आपल्या शेळीला चांगल्या पद्धतीचा खुराक देऊ, सकस खुराक देऊ, त्यावेळेसच चारा तर देणारच आहे, पण सकस खुराकही त्याच्याबरोबर देणं गरजेचं आहे. त्यावेळेस शेळीला दुधाचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं ठरेल. त्याचबरोबर प्राण्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होणं गरजेचं आहे. कारण जे आपले साथीचे रोग असतात, त्याच्यामधूनही बऱ्याच वेळा प्राणी दगावतो किंवा आजारी पडतो आणि त्या आजारी पडल्यामुळे त्याची शरीरात झीज बरीचशी झालेली असते. त्यामुळे तिथूनही वरती रिकव्हर होण्यासाठी प्राण्याला रोगप्रतिकारक शक्ती बॉडीमध्ये तयार राहण्यासाठी त्यामुळे त्यावेळेस खुराकही देणं गरजेचं आहे. त्यामुळे प्राणी ताकदवान राहील. त्यात अंगात जर एनर्जी असेल, तर तो प्राणी तुमची शेळी असेल, ती पर्टिक्युलर शेळी हिटवर येईल. नाहीतर हिटवर येणार नाही शेळ्या. जर त्यांची तब्येतच व्यवस्थित नसेल, तर हिटवर येणार नाहीत. त्यावेळेस तुमचा बोकड आहे तो चांगला परफॉर्म करेल. त्यामुळे बोकडालाही खुराकाची गरज आहे.
थोडक्यात तुम्हाला समजलं की हे 4 पॉइंट आहेत. त्या 4 पॉइंटसाठी खुराकाची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. तर ह्या खुराक देतो आपण, खुराक म्हणजे की या खुराकातून थोडंसं टेक्निकल जातो. खुराकातून कोणत्या-कोणत्या गोष्टी आपल्याला मिळतात? तर खुराकातून मित्रांनो मुळात म्हणजे प्रथिने, ज्याला प्रोटीन्स बोलतो आपण इंग्लिशमध्ये. प्रोटीन्स मिळतात. त्यानंतर स्निग्ध पदार्थ, फॅट्स मिळतात. फॅट्सबरोबर त्याचबरोबर कर्बोदके, तेव्हा त्या कार्बोहायड्रेट्स, कार्ब्स म्हणतात. फायबर पण म्हटलं जातं. हे खुराकातून मिळतात आणि त्यानंतर शेवटची गोष्ट येते म्हणजे मिनरल्स मिळतात. तर हे 4 पॉइंट आहेत ते गरजेचे आहेत आपल्याला आपल्या प्राण्याच्या वाढीसाठी. हे 4ही पॉइंट्स आहेत. म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स हे सगळे घटक जे आहेत ते आपल्याला खुराकामधून मिळतात. तर आता कोणत्या खुराकातून म्हणजे कोणत्या कंटेंटमधून कोणता हा घटक मिळेल, म्हणजे कोणत्या खुराकाच्या कोणत्या कंटेंटमधून आपल्याला हा पर्टिक्युलर 4 मधले कोणते कंटेंट मिळतील ते थोडंसं समजून घेऊया. तर पहिली गोष्ट आहे, स्नायू वाढ प्राण्याची होणं गरजेचं आहे. जर प्राण्याची स्नायू वाढ जर झाली मित्रांनो, तर त्याची वजन वाढ होणार आहे. म्हणजे मसल गेन जर प्राण्याने केली तर त्याची वजन वाढ दिसणार आहे. त्यामुळे या स्नायू वाढीसाठी कोणते-कोणते घटक देणं गरजेचं आहे, खुराकामध्ये कोणते-कोणते घटक असणं गरजेचं आहे. तर स्नायू वाढीसाठी प्रोटीन्स लागतात, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. प्रोटीन्सचं प्रमाण जर प्राण्याच्या शरीरामध्ये चांगलं भरलं, खुराकामधून प्रोटीन जर चांगले मिळाले प्राण्याला, तर त्याच्या स्नायू वाढीमध्ये फरक दिसणार आहे तुम्हाला. त्यावेळेस त्याचे जे मसल्स आहेत ते चांगले वाढणार आहेत. तर हा प्रोटीन सोर्स कोणता आहे? प्रोटीन कशामधून मिळतं? खुराकामध्ये कोणत्या कंटेंट जर दिला तर आपण प्रोटीन मिळू शकतं. तर तो आहे पहिली म्हणजे सरकी पेंड. आता जर तुम्हाला सरकी पेंड म्हणजे माहीत नसेल, त्याला इंग्लिशमध्ये कॉटन सीड केक असं बोलतात. तर ही सरकीची पेंड आहे, म्हणजे कापसाची. तर ही सरकीची पेंड आहे, त्याच्यातून प्रोटीन सोर्स चांगला मिळतो. त्याचबरोबर सोयाबीन आहे. सोयाबीनमधूनही प्रोटीन चांगलं मिळतं. सोयाबीनमध्ये सोयाबीनचे जे दाणे असतात, ग्रेन्स असतात, तेही आपण खुराकामध्ये वापरू शकतो. त्याच्यातूनही आपल्याला आपल्या प्राण्याला चांगले मसल गेन करता येतं. त्यानंतर अजून पुढचा सोर्स जो आहे, तो म्हणजे गहू. गहू सगळ्यात उत्तम आहे. बऱ्याच लोकांची डिबेट असते त्याच्याबद्दल, की अ, गहू देऊ नये. लोकं बोलतात ते चिकटतात आतमध्ये पोटामध्ये प्राण्याच्या, पोट फुगतं वगैरे. तर पोट फुगतं हे मला मान्य आहे. पण एक पद्धत आहे. त्या पद्धतीने जर गहू दिला किंवा कोणताच खुराक दिला, तर प्राण्याला असा काही प्रॉब्लेम होत नाही. प्राण्याला व्यवस्थित खुराक पचायला लागतो. तर तो गहूही आपल्याला आपण वापरू शकतो, ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन चांगले मिळेल. त्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे तो म्हणजे मका. पुढचा कंटेंट आहे तो मका. मक्केमधूनही बऱ्यापैकी चांगले प्रोटीन सोर्स मिळतात. आता हे जे मी प्रोटीन सोर्स लावलेले आहेत, ते उतरत्या क्रमाने लावले. सरकी पेंडमध्ये जरा जास्त असतात. सोयाबीनमध्ये त्यापेक्षा थोडेसे कमी, गव्हामध्ये त्यापेक्षा थोडेसे कमी आणि मक्यामध्ये त्याच्यापेक्षा अल्प प्रमाणात प्रोटीन असतात. तर अशा पद्धतीने मी एक लिस्ट लावलेली. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, थोडंसं मागे घेतो, गडबड नको करायला. स्नायू वाढीसाठी तुम्हाला क्लिअर झालं, की हे 4 कंटेंट आहेत, ते आपण मसल गेनसाठी प्राण्याच्या वापरू शकतो खुराकामध्ये. हे तुम्हाला मी कंटेंट सांगतोय. ह्याचं मिश्रण किंवा काय गोष्टी आहेत त्या पुढे जाऊन व्यवस्थित सांगणार आहे. कन्फ्यूज होऊ नका. फक्त सांगतोय त्या पद्धतीने हळू समजून घ्या. जर आणि हे सांगत असताना तुम्हाला जर गरज वाटत असेल, तर मला असं वाटतं, की सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं पाहिजे होतं. पण आता परत सांगतो. एक साइडला तुमच्या हातात वही आणि एक पेन किंवा नोटबुक आणि पेन घेऊन बसा, की जेणेकरून तुम्हाला जे गरजेचे मुद्दे वाटतायत किंवा चांगले मुद्दे वाटतायत हे आपल्याला कळणं, हे आपल्या डोक्यात राहणं गरजेचं आहे. ते नोट डाउन करून घ्या, लिहून घ्या कुठेतरी, की जेणेकरून तुम्हाला ते पटकन रिवाईज करता येईल. बाकी जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला मटेरियल देतोयच. पण तुम्हाला जर गरज वाटत असेल, माझा एखादा बोलण्यातून मुद्दा जर समजतोय आणि तुम्हाला इथं लिहिलेला नाहीये, तर तो तुम्ही मुद्दा लिहून घेऊ शकता. तर हे सर्व होतं स्नायू वाढीसाठी. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, म्हणजे पुढचा जो कोणता असा घटक आहे, की जो प्राण्याच्या बॉडीमध्ये गरजेचा आहे, तो म्हणजे ऊर्जा, एनर्जी गरजेची आहे प्राण्याच्या बॉडीमध्ये. फक्त मसल गेन करून उपयोग नाहीये, प्राण्याच्यामध्ये करंट पण राहायला पाहिजे. प्राणी ॲक्टिव्ह पण राहायला पाहिजे. त्यासाठी बॉडीमध्ये एनर्जीची गरज आहे. आता एनर्जीचे सोर्स कोणते-कोणते आहेत? ते एनर्जी आपल्याला फॅट्समधून मिळते, फायबरमधून मिळते. आता फायबर आणि जे फॅट्स आहेत किंवा स्निग्ध पदार्थ आहेत, ते कशातून मिळतात? कोणत्या आहारातून मिळतात? तर मित्रांनो, ह्या स्निग्ध पदार्थांचा स्रोत आहे तो पहिला म्हणजे शेंगदाणा पेंड. सगळ्यात उत्तम स्रोत आहे हा. आता हे शेंगदाणा पेंडचा जर फोटो दाखवायचा असेल तर हे बघा, हा शेंगदाणा शेंगदाणा पेंड आहे ही. शेंगदाणा पेंड म्हणजे थोडक्यात काय असतं मित्रांनो, आपल्याला शेंगतेल माहिती आहे तुम्हाला? भुईमुगाच्या शेंगा असतात, त्या शेंगांमधून आपल्याला शेंगतेल मिळतं. शेंगाचं तेल मिळतं आणि ते शेंगतेल आहे, त्या शेंगतेलाचा जो राहिलेला रेसिड्युअल आहे किंवा त्याला चोथा जो बोलतो, त्याच्यापासून ही शेंगेची पेंड तयार होते, चपटी अशी. आता हे शेंगेची पेंडची किंमत काय आहे ती पुढे जाऊन सांगेन तुम्हाला. मी ह्या सगळ्यांची किमती सांगणार आहे. पण ही पेंड थोडंसं जरा महाग असते.
पण ही आपण वापरू शकतो खुराकामध्ये. परत इथे जे तुम्हाला खुराक सांगतोय ते उतरत्या क्रमांकाने सांगतोय. सगळ्यात जास्त जे स्निग्ध पदार्थ किंवा जे ऑइल आहे ते फॅट्स आहेत ते शेंगदाणा पेंडमध्ये आहे, ते आपण देऊ शकतो. त्यानंतर पुढचा सोर्स आहे तो म्हणजे सरकी पेंड. सरकी पेंड ऑलरेडी तुम्हाला सांगितलं प्रोटीन पण त्याच्यात असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ऑइल्स आहे, फॅट्स पण असतात. त्याचबरोबर पुढचा जो सोर्स आहे तो म्हणजे सोयाबीन. आता सोयाबीनचं पहिलं सांगितलं प्रोटीन पण असतात. त्याचबरोबर फॅट्स पण सोयाबीनमध्ये आहेत. हे तुम्हाला कॉमन काही गोष्टी आहेत ना, कंटेंट आहेत ना, ते दिसून होतील. ते तुम्ही कंटेंट हे कॉमन कंटेंट वापरू शकता खुराकामध्ये. त्यानंतर गव्हातही आहे एनर्जी चांगली. तर गहूही हा चांगला सोर्स आहे, एनर्जी सोर्स. आता हे एनर्जी आता तुम्ही असं बोलू शकत नाही ते, की अरे सोयाबीनमध्ये तर प्रोटीन सांगितलं, मग एनर्जी कशी? प्रत्येकात आहेत. प्रत्येकात प्रत्येक प्रमाण आहे. फक्त थोडं बहुत कमी जास्त प्रमाण प्रत्येकात आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही हा खुराकामधले कंटेंट जर समजून घेतले, तर हे कंटेंटचा वापर करून किंवा सोर्सचा वापर करून आपण आपला खुराक तयार करू शकतो. त्यानंतर मका आहे. मकेमध्ये हाय एनर्जी. मकेमध्ये पण चांगली एनर्जी आहे. तर मका पण आपल्या खुराकामध्ये इन्क्लूड करू शकतो आपण. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पहिली गोष्ट मसल गेन झालं. म्हणजे आपण जे स्नायू वाढ आपल्या प्राण्याची झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे फॅट्स आले. फॅट्स गरजेचे आहेत कारण एनर्जी प्राण्यामध्ये लागते. एनर्जी त्याचबरोबर प्राण्याच्या अंगावर जी चकाकी असते ना मित्रांनो, जे फर वगैरे म्हणजे केस असतात प्राण्याचे, ते चकचक, चकचक करत असतात. ते त्याचं कारणही ते फॅट्सच आहे. जर आपल्या प्राण्याला फॅट्स जर मिळाली नाही, तर अंगावर चकाकी राहणार नाही. त्यामुळे फॅट्सचं नियोजन व्यवस्थित आपल्या खुराकामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आत्ता घेतलाय मी, तो म्हणजे बोन्स डेन्सिटी किंवा ज्याला आपण हाडाची मजबूती. म्हणजे प्राण्याची हाडं ठिसूळ नाही झाली पाहिजेत. प्राण्याच्या हाडाची मजबूती चांगली झाली पाहिजे. त्याचं स्केलेटन स्ट्रक्चर वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला मिनरल्स पाहिजेत. म्हणजे ज्याला मिनरल मिक्सचर किंवा खनिजे बोलतो मराठीत. तर ते मिनरल्स आपल्या प्राण्याला मिळणं गरजेचं आहे. तर मिनरलचा स्रोत कोणता आहे? तर ऑलरेडी मार्केटमध्ये ना मिनरल मिक्सचर नावाची पावडर मिळते. मिनरल मिक्सचरची पावडर मिळते वेगवेगळ्या कंपनीची. ही एका कंपनीची पावडर आहे. अशा पद्धतीची पावडर मिळते. खूप कंपन्या आहेत. मेडिकलमध्ये गेला जरा तुम्ही वेटरनरीच्या वगैरे, तर ही पावडर इझिली अवेलेबल होते. जास्त काही महाग किंमत नाही आहे त्याची. आणि त्याचबरोबर हे मिनरलचे ब्लॉक पण असतात. हा एक प्रॉपर मिनरल ब्लॉक असतो, की ज्याच्यामध्ये सगळे कंटेंट आहे ना बॅलन्स पद्धतीने भरलेले असतात. ही वीट असते, एक मिनरलची वीट बोलतात किंवा मिनरल ब्लॉक बोलतात. तर ही बोलेल ह्याचं काय करायचं या मिनरलच्या विटाचं? तर जनरली काय केलं जातं, आपल्या शेडमध्ये तुम्हाला ह्या जर मिनरलच्या विटमध्ये जर मध्ये होल दिसत असेल, त्या होलमधून एक रश्शी खाली टाकली जाते आणि त्याला गाठ मारली जाते आणि हे मिनरलचे ब्लॉक आहेत ना, ते आपल्या शेडमध्ये टांगले जातात वरून खाली. आता ते वरून खाली सोडल्यामुळे काय होतं, आपला प्राणी आहे, तो बरोबर हे जवळ येणाऱ्या ब्लॉकच्या आणि जिभेला चाटणार. त्यामुळे हे ब्लॉक्स जशी त्या प्राण्याला मिनरलची कमतरता भासेल, तसा प्राणी येऊन हे मिनरलचे ब्लॉक चाटून टाकतो आणि हळूहळू एका टायमिंगनंतर हे मिनरलचे ब्लॉक आहेत ते संपून जातात. त्यामुळे हे मिनरल ब्लॉक, त्याचबरोबर हे मिनरल मिक्सचर ह्याचंही आपण आपल्या प्राण्याच्या खुराकामध्ये किंवा आहारामध्ये, शेडमध्ये कशा पद्धतीने आपल्या त्या प्राण्याच्या पोटात गेलं पाहिजे, ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळे काय होतं, प्राण्याच्या हाडाची मजबूती चांगली होते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपली शेळी जर हिटवर येत नसेल, तर मिनरल मिक्सचरची कमतरता आहे त्यात. मिनरलची कमतरता आहे. त्यामुळे मिनरलही देणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आपण. पण इथे कोणत्या गोष्टीमुळं म्हणजे कोणत्या कंटेंटमुळं प्राण्याच्यामध्ये कोणती गोष्ट वाढते किंवा कमी होते हे तुम्हाला मी सांगतोय. ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. आत्ता फक्त थोडक्यात समजून घ्या, की फीडचं नियोजन करताना किंवा आपल्या खुराकाचं नियोजन करत असताना आपल्या खुराकामध्ये कोणते-कोणते कंटेंट किंवा प्राण्याच्या आहारामध्ये कोणते कंटेंट गेले पाहिजेत, की कशामुळे काय होतं? ह्या गोष्टींची टेक्निकल गोष्टी समजून घेणं जरा गरजेचं आहे. त्यावेळेस आपण आपला डाएट कॉन्शियस होणार आहे किंवा डाएटवर लक्ष देणार आहे प्राण्याच्या. तर ह्या खनिजांचा स्रोत कोणता आहे सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. मिनरलची पावडर असते. ही मिनरल मिक्सचरची पावडर असते. ही जी बॅग आहे, ही मिनरल मिक्सचरची आहे. ते ह्या बॅगमध्ये पावडर असते व्हाईट कलरची. तर ती आपण वापरू शकतो आपल्या खुराकामध्ये. त्याचबरोबर हे मिनरलचे ब्लॉक जे तुम्हाला सांगितलं, ते मिनरलच्या विटा, ब्लॉक हे आपण आपल्या प्राण्याच्या आहारामध्ये, खुराकामध्ये वापरू शकतो. शेडमध्ये टांगले तरी प्राण्याला जसं लागेल तसं ते चाटून टाकतात. तुम्हाला कळेल त्याच्यावरून की प्राण्याला मिनरलची कमतरता किती आहे. प्राण्यानं लगेच संपवलं की समजून चालायचं की आपल्याला प्राण्यांना मिनरल कमी पडते. परत तो ब्लॉक संपला, तर परत दुसरा ब्लॉक त्या शेडच्या कप्प्यामध्ये आपल्याला टांगायचा आहे. तर ही झाली हाडाची मजबूतीबद्दल. तर मुळात मित्रांनो आता हे सर्व सांगितलं मी. हे सर्व मुद्दे सांगितले की तुम्हाला सांगितलं की कशामधून काय मिळतंय, गव्हातून काय मिळतंय, मक्यातून काय मिळतंय, सोयाबीनमधून काय मिळतंय. त्याचबरोबर पेंड सांगितलं तुम्हाला शेंगदाणा पेंडमधून काय मिळतंय, सरकी पेंडमधून काय मिळतंय. आता हे सर्व सांगितलं, पण हे किती प्रमाणात द्यायचंय आणि कोणतं कशा-कशाचं मिक्सचर करायचंय,
हे समजणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला शिवारचा एक फॉर्म्युला आहे, की हा फॉर्म्युला म्हणजे समजायला किंवा हे समजून यायला खूप वर्ष गेली आपल्याला, की हा फॉर्म्युला किंवा ह्या पद्धतीने जर प्रमाणात जर खुराक दिला, तर प्राण्याच्या तब्येतीत फरक पडतो. हे ट्रायल एंड एरर करून आपण शेवटी या फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. हे कोणी सांगणार नाहीये तुम्हाला. हे अनुभवातून येतं. तर हे जे काही आपल्याला अनुभव आलेला आहे खुराकाचा, तो खुराकाचा अनुभव आणि किती रुपयेपर्यंत हा खुराक तयार होतो हे सर्व सांगणार आहे तुम्हाला. तर हे सर्व कंटेंट जे आता ऑलरेडी तुम्हाला सांगितले मका, त्याचबरोबर गहू, सोयाबीन, सोयाबीनची पेंड असेल, शेंगदाणा पेंड असेल, हे सगळं किंवा हरभरा असेल, हे सगळे जे कंटेंट आहेत, हे कोणत्या प्रमाणात मिक्स करायचे, तर त्याचा संतुलित खुराकाचा हा चार्ट आहे मित्रांनो. तर आपल्याला हा संतुलित खुराक या पद्धतीने करायचा आहे. व्यवस्थित खुराक पहा, तुम्हाला समजून येईल. मी सांगतो समजून कशा पद्धतीने आहे ते. इथे मी काय सांगितलंय, खाद्यपदार्थ दिलेले आहेत. खाद्यपदार्थ कोणते? हे इझिली आपल्या मार्केटमध्ये मिळतात मित्रांनो. ह्याच्यासाठी खूप काही लांब जावं लागतं अशातला भाग नाही आणि त्याचं प्रमाण सांगितलंय. किती किलोमध्ये मिक्स करायचे. थोडक्यात हा खुराक जो आहे तो 100 किलोचा खुराक बनवलेला आहे आपण. 100 किलोचा खुराक कशा पद्धतीने बनवायचा आहे हे सांगितलेलं आहे. आता समजून घेऊ, की जास्त कंटेंट मित्रांनो मी मकेचा घेतलेला आहे. कारण आता हा खुराक फक्त द्यायचा आहे, पण तो खुराक बजेटमध्येही बसणं गरजेचं आहे मित्रांनो. जर बजेटमध्ये बसणार नसेल खुराक आणि तो मी काहीतरी बनवून तुम्हाला एक फॉर्म्युला देणार असेल, तर उपयोग होणार नाहीये. तो बजेटमध्ये पण बसला पाहिजे आणि तो खुराक जो आहे तो इफेक्टिव्हही पाहिजे. या दोन्ही गोष्टींचं आपल्याला संतुलन राखलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला सांगितले, की मका जी आहे ती 40 किलो मका घ्या तुम्ही. 40 किलो मका आणायचे. त्याचबरोबर आता थोडक्यात सांगतो, हे सर्व जे धान्य आहे ना मित्रांनो, मका असेल, खाली सर्व सांगितले, ह्या सगळ्याची आपल्याला ना सर्व भरड करून द्यायची. मग भरड म्हणजे काय? डायरेक्ट फुल मका द्यायची नाही. जे तुम्हाला बोललो ना, लोकं बोलतात पचत नाही प्राण्यांना. गहू दिला तर चिकटतो. तर त्याचे कारणच ते आहे, की लोकं डायरेक्टली संपूर्ण गहू देतात, संपूर्ण मका देतात. तर ते पचणार नाहीये प्राण्याला. आपण काय करू शकतो? प्राण्याच्या शरीरात जाऊन ह्याचं काय होणार आहे? बारीकच होणार आहे, चुरा होणार आहे. तर ते चुरा होण्यासाठी आपण एक्सटर्नल काय मदत करू शकतो? तर आपण हे जे ग्रेन्स आहेत किंवा मका, गहू हे फोडून देऊ शकतो. त्याची भरड देऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुकडे करून द्यायचे मक्याचे. आता हे पहा, या फोटोमध्ये तुम्हाला दिसलं असेल, की मक्याचे तुकडे झालेले आहेत. हे 2-3 तुकडे झाले पाहिजेत ह्या प्रत्येक ग्रेन्सचे, ह्या धान्याचे. तर ते तसे तुकडे करून जर दिले, तर प्राण्याला पचायला लागतो खुराक. त्यामुळे सर्व जे कंटेंट आहेत, ते भरड करून द्यायचे आहेत. गहू असेल तर गव्हाचे पण तुकडे झाले पाहिजेत मित्रांनो. तर ते तुम्ही गिरणीवर जर गेला किंवा मिलवर गेला, तर तिकडे तुम्हाला तुकडे करून इझिली मिळतात. तर तशा पद्धतीने तुम्ही हा खुराक अवेलेबल करू शकता. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मका. मका तुम्ही 40 किलो घ्या. त्यानंतर दुसरी हरभरा चुनी किंवा उडीद चुनी म्हटलेली आहे. आता उडीद चुनी किंवा हरभरा चुनी हे कन्सेप्ट काय असते समजून घ्या. हरभरा म्हणजे हरभऱ्याचा दाणा. तो हरभरा नाही द्यायचा किंवा उडीद म्हणजे उडीदाचा दाणा असं द्यायचा नाही आपल्याला. ह्याची चुनी म्हणजे काय असते मित्रांनो, मिलवर ना ज्यावेळेस हा हरभरा किंवा उडीद ह्यांची डाळ बनते ना मित्रांनो ज्यावेळेस, तर ह्या डाळ बनत असताना या हरभऱ्याच्या वरचं टर्फल असतं किंवा उडदाच्या वरचं टर्फल असतं. त्याच्यामध्ये जो कोंब आलेला असतो ना, हा बारीक-बारीक कोंब आलेला असतो, ह्या हरभऱ्यामध्ये किंवा उडदामध्ये कोंब जो असतो, त्याचाही कंटेंट त्या टरफलांमध्ये ऑलरेडी गेलेला असतो. त्यामुळे ही टरफलही ना पोषक आहेत प्राण्यांसाठी आणि परवडणारं पण आहे आपल्याला. जर हरभरा किंवा उडीद जर घ्यायला गेला तुम्ही, तर ते महाग पडतं खूप. ₹50 किलो वगैरे असा रेट आहे उडदाचा. तर ते परवडणारं नाहीये आपल्याला. मग आपण काय देऊ शकतो? तर आपण हे चुनी जी आहे ती आपल्या खुराकामध्ये समावेश करू शकतो. तर ही हरभरा चुनी तुम्हाला इझिली मिळते. स्वस्तात मिळते. ते हरभरा उडीद चुनी आहे ती तुम्ही 30 किलोपर्यंत तुमच्या ह्या खुराकामध्ये ॲड करायची. त्यानंतर गहू जो आहे, तो गहू 25 किलो. फोडलेला गहू 25 किलो ॲड करा खुराकामध्ये. त्यानंतर सोयाबीन जे आहे, सोयाबीन पण आता जास्त प्रमाणात पण देऊ शकत नाही. 5च किलो मी सांगितलेलं आहे. सोयाबीन पण द्विदल आहे. चांगला फॅटचा सोर्स आहे. प्रोटीन सोर्स पण चांगला आहे. त्यामुळे सोयाबीन हे आपल्याला 5 किलो ॲड करायचं. आता तुम्ही म्हणाल, "मग हे जरा प्रोटीन सोर्स चांगला आहे आणि जो फॅटचा पण सोर्स चांगला आहे, तर प्राण्यावर अंगावर चकाकी पण चांगली येणार आहे आपल्या." मग जरा जास्त केलं तर काय प्रॉब्लेम आहे? तर मित्रांनो 10 किलो पण करायला, 15 किलो पर्यंत करायला हरकत नाहीये. पण त्याचा प्रॉब्लेम असा होतो, की प्राण्याची लेंडी जी आहे ना, ती चिकट तयार होते. ती प्राण्याची लेंडी चिकट नाही झाली पाहिजे. त्यामुळे प्राण्याला त्रास व्हायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपला खुराक द्यायचा आहे, पण खुराकामुळे प्राण्यांना जुलाबही नाही लागले पाहिजेत. त्यामुळे अशा गोष्टी समजून हा खुराक बनवलेला आहे. तुम्हाला वाटतंय म्हणून करू नका. ट्रायल एंड टेस्टेड आहे. तुम्ही ट्राय करून पहा. तुम्हाला जर फरक जाणवला तर हा द्या. तर सोयाबीन जो आहे, तो 5 किलो फक्त करा ॲड. सफिशियंट आहे तेवढं. त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर जी तुम्हाला बॅग दाखवली होती मिनरल मिक्सचरची पावडर. तर मिनरल मिक्सचर जे आहे, ते 2 किलो तुम्हाला द्यायचं आहे. 2 किलो त्या बॅगमधलं काढून किंवा बॅग 5 किलोची असेल मला वाटते ती. तर ती 2 किलो तुम्ही त्याच्यातली ती पावडर आहे ती मिक्स करायची खुराकामध्ये आणि त्याच्यानंतर फायनल चवीसाठी किंवा मिनरलसाठीच मीठ तुम्हाला हे जे आहे आयोडीन, ते तुम्हाला 1 किलो तुमच्या ह्या खुराकामध्ये मिक्स करायचं आहे. 1 किलो मीठ मिक्स करा. तुमचा जवळपास 100 किलोचा हा खुराक तयार होईल. आता हा 100 किलोचा जो खुराक आहे,
तो किती रुपयेपर्यंत तयार होतो? तर मित्रांनो हा 100 किलोचा खुराक जो आहे तो 20 ते 25 रुपयेप्रमाणे जर बजेट आता मार्केटमध्ये जाऊन तुम्ही जरी काढलं, तर 20 ते 25 रुपयेपर्यंत तुम्हाला किलो म्हणजे 20 ते 25 रुपये किलोपर्यंत हा खुराक तुमचा तयार होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हा संतुलित खुराक बनवा तुम्ही. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता बरेच लोकं म्हणतील, "मग आता हे कसं करायचं? दरवेळेस ॲडजस्ट करताना कसं आणायचं? कुठून मार्केटमधून आणायचं? अ, दरवेळेस खुराक करत बसायचा का?" बरेचसे प्रॉब्लेम लोकांना वाटतात पण. ठीक आहे, शक्य झालं हा द्या. हा ट्रायल एंड टेस्टेड खुराक आहे. फरक पडतो याने. जर हे शक्य नसेल, तुम्हाला हे करायचं नसेल, अजून ऑप्शन आहे. ऑलरेडी मार्केटमध्ये रेडीमेड खुराक आहेत. समोर पाहताय तुम्ही 2 बॅग्स दिसतायत तुम्हाला. 2 कंपन्या आहेत. नाव घेऊन टाकतो. बारामती ॲग्रो ह्या कंपनीचं गोट फीड आपलं ऑलरेडी मार्केटमध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान फीडचं पण एक हिंदुस्तान कनक नावाचं एक फीड पण मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. ह्या 2 फीड पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अवेलेबल आहेत. ह्या कंपन्यांशी डायरेक्टली संपर्क करून त्यांच्या केअरकडून नंबर घेऊन तुम्ही कस्टमर केअरला कॉल केला तरी तुमचे लोकल डीलर कोण आहेत, डिस्ट्रिब्युटर कोण आहेत, त्यांचे नंबर मिळतील तुम्हाला. यांच्याकडून तुम्ही हा खुराकही घेऊ शकता. आता ह्या खुराकांची किंमत मित्रांनो जरा महाग आहे. जर तो खुराक आपण जो सांगितला, तो जर बनवला तर 20 ते 25 रुपये किलोपर्यंत बसतो. पण हा जर खुराक जर घ्यायला गेला तुम्ही, तर हा मुळात खुराक जो असतो तो हे पेलेट स्वरूपात असतो. पावडर किंवा आपले ग्रेन्स नाही दिसणार तुम्हाला त्याच्यात. हे असे पेलेट्स दिसतील. तर हे पेलेट्स आहेत त्या पेलेट फॉर्मॅटमध्ये असतो. पण या पेलेटचा फायदा मित्रांनो असा आहे, की हे पेलेट आहे ते आपल्या लहान करडांना वगैरे चांगल्या पद्धतीने पचतात. त्यामुळे पेलेट्स फीड तुम्ही लहान करडांसाठी वापरू शकता. याची किंमत जी आहे ती 25 ते 30 रुपये किलोपर्यंत बसेल. हे ₹5-10 जरा जास्त महाग बसेल. बट त्रास जर नसेल आपल्याला पाहिजे, तर मग आपण हे अशा पद्धतीनं पेलेट फीड आहे ते मार्केटमधनं आणून डायरेक्ट देऊ शकतो. कंपन्या तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या ह्या 2 कंपन्या आहेत. त्यांची ऑलरेडी मार्केटमध्ये फीड आहेत. ते तुम्ही घेऊ शकता. दुसऱ्या अजून बऱ्याचशा कंपन्या आहेत. एवढीच कंपन्या नाहीत. बऱ्याचशा कंपन्या त्या रिपॅकेजिंग करून पण विकतात. तर त्यांचीही घेऊ शकता. पण ह्या नावाजलेल्या कंपन्या आहेत यांचीही परवडण्यासारखी रेट आहे. त्यांचे 25-25 किलोचे पॅकिंग असतात जवळपास यांचे. तर हे अशा पद्धतीचे खुराक आहेत. ते पेलेट फीडमधलं फॉर्मॅटमधलं तुम्ही आपल्या लहान करडांना जर दिलं, तर त्यांना पचवणं सहज शक्य असतं. कारण लहान करडांना जर तुम्ही ना ग्रेन्स मित्रांनो दिले ना, आता जवळपास तुम्ही 20-25 दिवसाची करडं असतील. आता ती खुराक लगेच खाणार नाहीत. पण जर सवय लावली तर पचवू शकतो. पण जर सवय नसेल आणि तुम्ही त्यांना जर ग्रेन्स किंवा जो आपला भरड म्हणलो, आपला फॉर्म्युलाचा खुराक जर दिला तुम्ही, तर त्यांना डिसेंट्री किंवा जुलाब लागायची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला काय करायचंय, ह्या प्राण्यांना डायरेक्टली ग्रेन्स नाही द्यायचे. हे असे पॅलेट फीड द्यायचे. पॅलेट फीड दिल्यामुळं ना, त्यांना खुराक तो व्यवस्थित पचायला लागतो. पण जर ग्रेन्स दिले तर देऊ शकता. पण त्या ग्रेन्सचं प्रमाण जर हळू वाढवत न्यायचं आपल्याला. एकदम तुम्ही 200 ग्रॅम द्यायचं नाही किंवा 100 ग्रॅम द्यायचं नाही. थोडं-थोडं द्या. एक 10 ग्रॅम द्या, 20 ग्रॅम द्या लहान करडांना आणि त्याच्यानंतर हळू जसं पचतोय किंवा जर जर जुलाब वाटले त्याला होत आहेत असं वाटलं, तर त्यातलं परत प्रमाण थोडंसं कमी करा. हरकत नाही. परत थोड्या दिवसांनी हळू वाढवत न्या. तर अशा पद्धतीने हळू आपल्याला बदल करत जायचे. कारण हे शेवटी प्राणी आहेत. त्याचं पण शरीर आहे. कसं शरीर ॲक्सेप्ट करते खुराकांना. काही प्राण्यांचा कोठा चांगला असतो. त्यांना पचून जातं. काही प्राण्यांना नाही पचत. त्यांना डिसेंट्री होते. आता इव्हन जरी मोठे जरी प्राणी पाहिले तुम्ही, मोठे जरी म्हणजे आपले 1-1 वर्षाचे जरी बोकड पाहिले किंवा 5-6 महिन्याचे बोकड जरी पाहिले, त्यांनाही हा खुराक जो आपला फॉर्म्युला आहे, तो जास्त प्रमाणात जर दिला, तर तुम्ही उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी जर खुराक दिल्यानंतर पाहिलं, तर त्यांच्या लेंडीमधून वगैरे तुम्हाला हे डायरेक्टली ना गव्हाचे दाणे वगैरे दिसतील लेंडीमध्ये किंवा मका वगैरे आलेली दिसेल. कारण ते त्यांना पचलेलं नसतं. ते तसंच बाहेर पडलेलं असतं. त्यामुळे हळू आपलं प्रमाण वाढवत न्यायचंय. एकदम वाढवायचं नाही. ह्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी होणार आहेत डिटेलमध्ये आरोग्यामध्ये पुढे जाऊन. पण इथे तुम्हाला एक टेंटेटिव्ह मी थोडीशी आयडिया दिली, की कशा पद्धतीने पेलेट फीडचा फायदा आपल्या लहान करडांना होऊ शकतो. मोठ तर ही गोष्ट होती थोडक्यात मार्केटमधले खुराक कशा पद्धतीचे असतात ते सांगितलं. पहिली गोष्ट तर आपण आपला फॉर्म्युलाही सांगितलाय. ते जर करायचं नसेल तर मार्केटमधले खुराक आहेत. हाही ऑप्शन सांगितलेला आहे. आता थोडक्यात हे खुराकाचं प्रमाण कसं द्यायचं हे खूप कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता खुराक वगैरे सांगितलं, सगळं सांगितलं, पण एक किती प्रमाणात द्यायचं आहे, ते तुम्हाला सांगितलं, की जास्त प्रमाणात पडलं तर काय प्रॉब्लेम होतात आणि कमी प्रमाणातही पडलं नाही पाहिजे. कारण प्राण्यांची भूक जर वाढत असेल, तर प्राण्यांना योग्य प्रमाणात खुराक देणेही गरजेचं आहे. तर त्यावेळेस ते वाढणार आहेत. आता थोडक्यात बघा, ही लहान करडं आहेत आपली. ही जर लहान करडं पाहिली, तर ह्या लहान करडे भुकेला लागलेली आहेत. जवळपास आता ही करडे जर पाहायला गेला तुम्ही, तर 2.5 ते म्हणजे 5 महिन्यामधली करडे आहेत. ही 2.5 ते 5 महिन्याच्या करडांना जवळपास ना विक्रीपर्यंत म्हणजे 5 महिन्यात आपण विक्री करणार आहे ना या करड्यांची, तर त्यांना पोटभर खुराक टाकला पाहिजे मित्रांनो. पोटभर म्हणजे काय? खुराकाचे प्रमाण आता मी इथे सांगितलं बघा. 150 ग्रॅमपासून अगदी 400 ग्रॅमपर्यंत. 150 ग्रॅमपासून 400 ग्रॅमपर्यंत तुम्ही खुराक प्राण्यांना ह्या भुकेला लागलेल्या प्राण्यांना खायला टाकू शकता. कारण हे दिवस आहेत त्यांचे खायचे. आता पहा तुम्ही, आपलं ती वाटी दिसते तुम्हाला, एक भांडं दिसतंय, त्याने खुराक टाकतोय. आपलं ते मोजमाप आहे. आपलं ठरलेलं फिक्स भांडं आहे. त्याच्यात आपल्याला माहिती आहे, की ह्याच्यामध्ये किती
याच्यामध्ये किती खुराक बसतो हे आपल्याला माहिती आहे. परत एकदा व्हिडिओ लावतो तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे तुम्हाला ही पहा वाटी. तर त्या वाटीमध्ये जवळपास आपला 100 ग्रॅम खुराक बसतो. तर त्या अंदाजाने आपण आपल्या सगळ्या प्राण्यांना किती प्राणी आहेत ती काउंट करतो आणि त्याप्रमाणे त्यांचा खुराक आपल्याला माहीत असतो. किती प्राण्यांना किती वाट्या टाकायच्या आहेत. मग तेवढा आपला खुराक बसेल. आता मी सांगितले 150 ते 400 ग्रॅमपर्यंत. आता ह्या प्राण्यांना कमीत कमी आम्ही 250 ते 300 ग्रॅम खुराक टाकत असतो. हळू-हळू तो वाढवत गेलेलो आहे. सुरुवातीपासून हळू-हळू वाढवत आम्ही गेलेलो आहे. कारण ह्या प्राण्यांची भूक जी आहे, ती आता भुकेचे दिवस आहेत. कारण आत्ता जर त्यांना चांगलं खायला दिलं, पोटभर खायला दिलं, खुराक वगैरे पचवायची ताकद चांगली वाढलेली आहे त्यांची, तर तेव्हा त्यांची तब्येत वाढणार आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने खातात. आता हे खुराकात आम्ही पेलेट फीड टाकतोय. आता हे पेलेट फीड बऱ्याच वेळा काय होतं, खुराकात तयार करणं आम्हाला नाही परवडत. परवडत नाही म्हणजे आमचा वेळ जातो खूप. त्यावेळेस आम्ही पेलेट फीड देतो. आता हे परवडतं. आम्ही त्या लेव्हलवर गेलेलो आहे, की ते पेलेट फीड आम्हाला परवडतं, तर आम्ही पेलेट फीड देऊन टाकतो. तर सुरुवातीला जर तुम्हाला नसेल परवडत ते पेलेट फीड द्यायला, तर तुम्हाला फॉर्म्युला दिलाय त्या पद्धतीने फॉर्म्युला बनवून तुम्ही खुराक देऊ शकता. ज्याचा इफेक्ट पडेल ते वापरा. दोन्हीचा इफेक्ट बऱ्यापैकी सारखाच आहे. त्यानंतर हे खुराक प्रकार तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. लहान करणाऱ्यांना पेलेट फीड द्या किंवा भरड द्या. काही प्रॉब्लेम नाही. पण वय बघा त्यांचं किती. 2.5 ते 5 महिने मी सांगितले. 2.5 महिन्यापासून 5 महिन्यापर्यंत म्हणजे विक्रीपर्यंत थोडक्यात. 5 महिन्यानंतर विक्री करतो. 5-6 महिन्यानंतर आपण. तर तोपर्यंत आपल्याला या करडांना चांगल्या पद्धतीनं खुराक देऊन त्यांचं पोषण करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो प्राण्यांचा प्रकार आहे म्हणजे शेळ्या. आता शेळ्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या शेळ्या मित्रांनो? तर आपल्याला शेळ्या जर पाहिल्या तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्हाला आपल्या रेग्युलरच्या मेंटेनन्सच्या पण शेळ्या दिसतील किंवा त्याचबरोबर आपल्या प्रेग्नंट शेळ्या किंवा ज्या दुधाळ शेळ्या आहेत, दुधाच्या शेळ्या ज्या आहेत त्याही दिसतील. आता ह्यांना किती प्रमाणात खुराक द्यायचा आहे, तर ह्या शेळ्यांना रेग्युलरच्या शेळ्या आहेत, त्यांना 200 ग्रॅम ते 300 ग्रॅमपर्यंत. आता ह्या रेग्युलरच्या शेळ्या आपल्या आहेत. त्यांना 200 ग्रॅम ते 300 ग्रॅमपर्यंत आपण देतो. जास्त प्रमाणात द्यायची गरज नाही, कारण त्यांना मेंटेन करतोय. त्या ज्यावेळेस प्रेग्नंट राहतील, त्यावेळेस शेवटच्या महिन्यांमध्ये आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं खुराक देऊ शकतो. ह्यांनाही तुम्ही पाहत असाल माप आपला फिक्स आहे, त्या मापानेच आपण खुराक टाकतोय. तर हे कळणं गरजेचं आहे. तुम्हाला हे फक्त पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही आहे. प्रॅक्टिकली गोष्टी कशा घडतात, प्राणी कसा खातो खुराक. आता हे बघा तुम्ही त्या प्राण्यांना आम्ही ना बांधून ठेवलेले मित्रांनो. कारण का तर खुराक हा प्राणी सांगितले ऑलरेडी तुम्हाला हावरट प्राणी, शेळी हा प्राणी. त्यामुळे काय करतो हा प्राणी स्वतःच्या समोरच राहिलं साईडला, पण दुसऱ्याच्या समोरचं जाऊन तो खाणार खुराक. त्यामुळे त्या प्राण्यांना आम्ही बांधून ठेवले. खुराक खाईपर्यंत आम्ही त्यांना बांधून ठेवतो, की जेणेकरून त्यांना व्यवस्थित समोरचा दिलेला खुराक व्यवस्थित खाता यावा. आणि ह्या प्राण्यांना कोणता देऊ शकता खुराक तुम्ही पॅलेट फीड द्या किंवा भरड जर आपली सांगितली ती भरडा दिला तरी चालू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. आता त्यातल्या गाभण शेळ्या पण असतात आपल्या, काही दुधाच्या शेळ्या पण असतात ज्या नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि त्या दुधावर असतात. म्हणजे त्यामुळे त्या दूध देत असतात करडांना आणि करडांची वाढ त्या शेळ्यांच्या दुधावरून होत असते. त्यामुळे त्या शेळ्यांना व्यवस्थित प्रमाणात दूध वाढण्यासाठी आपल्याला त्यांना खुराकाचं प्रमाण जास्त प्रमाणात दिलं पाहिजे रेग्युलरच्या शेळ्यांपेक्षा. खुराकाचं प्रमाण किती द्यायचं 350 ते 400 ग्रॅमपर्यंत आपल्या ह्या शेळ्यांना आपल्याला खुराक द्यायचा आहे. आता ही प्रेग्नंट शेळी आहे बघा. दुधाची शेळी. कारण आता ही ऑलरेडी हिचं करडं आहे. तर तिला दुधाचं बघा, तिची कास मागं थोडीशी दिसत असेल तुम्हाला इकडे. ओके. इकडे तुम्हाला कास दिसत असेल, ही दुधाची शेळी आहे. तर हिला दुधाचं प्रमाण चांगलं भरणं गरजेचं आहे. त्यावेळेस तिच्या करडाला दूध मिळेल. त्यामुळे ह्या दुधाचं प्रमाण चांगलं प्राण्याला भरण्यासाठी आपल्याला त्याला जवळपास 350 ते 400 ग्रॅम म्हणजे रेग्युलरच्या प्राण्यापेक्षा जरा जास्त खुराक देणं गरजेचं आहे. आता ह्याला कोणता खुराक देऊ शकता ह्या शेळ्यांना, गाभण शेळ्या किंवा दुधाच्या शेळ्यांना? पेलेट फीड द्या आणि त्याचबरोबर भरडा पण द्या. आता असं दोन्ही का सांगितलंय मी? तर मित्रांनो काय होतं, दूध हे भुकेचे दिवस आहेत. पेलेट फीड बऱ्याच वेळा प्राणी जास्त खाणार पण नाही. त्यावेळेस भरडा द्या. थोडंसं चेंज करा, पण त्या बॉडीमध्ये ते कंटेंट जाणं गरजेचं आहे. असं दोन्ही मिक्समध्ये दिलं तरीही चालू शकतं. जर प्राणी चांगले एकच खातोय, पॅलेट फीड खातोय, तर ते दिलं तरी चालेल. आता आम्ही काय करतो जनरली, आता खुराकाचं टायमिंग हे तुम्हाला पुढे जाऊन सांगेन मी. पण बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, सकाळी एक वेगळा देतो, संध्याकाळी थोडा वेगळा देतो. असं करतो. हे सगळ्या गोष्टी मी डिटेल सांगणार आहे. फक्त एक आयडियासाठी तुम्हाला मी आता सांगून देतोय. तर हे झालं शेळ्या. त्याचबरोबर आता पुढचे जे आहे ते हे बोकड. आता जे वाढीला लागलेले बोकड आहेत ना मित्रांनो, वाढीलेलं म्हणजे काय? आता पुढे जाऊन आता हे 5-6 महिन्याचे बोकड असतात. 6 महिन्याच्या पुढचे बोकड असतात ना, त्यांना एक चांगल्या पद्धतीचा खुराक देणं गरजेचं आहे. आता 6 महिन्याचे बोकड, पुढचे बोकड आहे ते आपण बऱ्याच कारणांसाठी वाढवत असतो. ब्रीडिंगसाठी वाढवत असतो किंवा दुसऱ्या लोकांना विक्रीसाठी वाढवत असतो, देण्यासाठी वाढवत असतो किंवा बकरीसाठी असेल. हे बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्याला आपण जे बोकड तयार करत असतो, त्यांनाही चांगला खुराक देणं गरजेचं आहे. त्यांना आपण 250 ते 350 ग्रॅमपर्यंतही खुराक देऊ शकतो. आता हे का? तर वाढीस लागलेले आहेत त्यामुळे त्यांची तब्येत वाढत जाणार आहे. पण हा खुराक एवढा सफिशियंट आहे त्यांना. चारा पण द्यायचा आहे 250 ते 350 ग्रॅम खुराक द्या. आपण ह्या फॉर्मॅटमध्ये खुराक देतो. एवढ्या वजनामध्ये खुराक दिला, तब्येत त्यांची चांगली वाढून जाईल. त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही.
दोन्ही मिक्स केलं तरी चालतंय. पॅलेट फीड द्या किंवा भरडा दिला तरी चालू शकतं. काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तुम्ही जर पाहत असाल बोकड, हे आपले जवळपास एक आता 6 महिन्याच्या आसपासचे बोकड आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने खातात आणि अक्षरशः वाट बघत असतात सगळे करडे, सगळे प्राणी, की कधी एकदा खुराक टाकतोय आणि एवढं पटपट खाऊन टाकता समजणार पण नाही तुम्हाला. बऱ्याच वेळा काही गोष्टी होतात, प्रॉब्लेम होतात. आता तुम्हाला मी सांगेनच पुढे जाऊन, की लहान करडे जे आहेत त्यांना पण काही लहान करडे आहेत, त्यांना हा खुराक देताना काय प्रॉब्लेम होतो, काही करडं पटपट खातात. आता ह्यातले काही बोकड आहेत ना आपले, ते पटपट खातात आणि काही बोकड आहेत ते हळू खातात. मग काही वेळेस काय करावं लागतं, एखादा बोकड बाजूला घेऊन त्याला आपल्याला स्पेशल फीड करावं लागतं. कारण त्याचं स्पीड खायचं कमी आहे. असं पण असू शकतं. आता बघा, हा बोकड जो आहे, आता हा बोकड जो आहे, तो इथून निघून इकडे गेला. तर तुम्हाला थोडंसं मागे घेतलं तर समजून येईल. हे पहा, इकडं समोरचं सोडलं त्यानं आणि तो तिकडे जाऊन खायला लागला. म्हणजे अशी प्राणीची ही हॅबिट आहे, हे बिहेवियर आहे. हे बिहेवियर पुस्तकामधून नाही समजून येत. हे प्रॅक्टिकली समजून येतं. त्यामुळे हे अशा पद्धतीनं जर तुम्हाला कळलं, की "हां रे, हा प्राणी असं-असं करतोय." मग आता तुम्ही काय कराल अशा वेळेस, की हा प्राणी जर जास्त खातोय ना, थोडंसं जरा त्याला थोड्या वेळानं खायला सोडू, मागून सोडू किंवा बाबा त्याला जरा ह्या जे जास्त खाणारे प्राणी आहेत त्यांना वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवूया. अशा पद्धतीने आपण गोष्टी ॲडजस्ट करू शकतो. पण हे समजलं पाहिजे. ते वाढीस लागलेल्या बोकडांचा तुम्हाला खुराक सांगितला, या प्रमाणात खुराक द्या त्यांना. त्यांची तब्येत चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. आता पुढचा प्राण्यांचा प्रकार आहे तो म्हणजे मोठे बोकड. आता हे मोठे बोकड कोणते असतात? तुम्हाला वेगवेगळे प्राणी सांगितले मित्रांनो मी. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी एक लहान करडं सांगितली 2.5 ते 5 महिन्यामधली. त्याच्यानंतर तुम्हाला शेळ्या सांगितल्या. रेग्युलरच्या शेळ्या असतील, त्याचबरोबर दुधाच्या शेळ्या असतील किंवा गाभण शेळ्या आहेत, त्यांना सांगितलं खुराक किती प्रमाणात द्यायचा. त्यानंतर वाढीला लागले बोकड आहेत, ते वाढीला लागलेल्या बोकडांना किती खुराक द्यायचा तेही सांगितलं. त्यानंतर मोठे बोकड, जे मोठे म्हणजे किती अक्षरशः 10-12 महिन्यानंतरचे बोकड म्हणजे वर्षभराच्या आसपासचे बोकड जे आहेत, ते बोकड आहेत त्यांचा खुराक एक जरा मित्रांनो जरा वेगळा असतो. तर तो एक समजून घेणं गरजेचं आहे. तर हे बोकड जर तुम्ही पाहत असाल 8 महिन्याच्या पुढचे सगळे बोकड आहेत ह्या बोकडांनाही आपण बांधून ठेवलंय म्हणजे त्यांना व्यवस्थित खुराक त्यांचा खायला यावा त्यासाठी. तर हे बोकड जे आहेत, त्यांनाही आपल्याला चांगला खुराक देणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण किती असणं आहे? 250 ग्रॅम ते 350 सॉरी 300 ग्रॅम मी म्हटलेलं आहे इथं. 250 ते 350 ग्रॅमपर्यंत देऊ शकता. तर 300 ग्रॅम का लिमिट केले मित्रांनो? तर हे बोकड आहेत ना आपल्याला, आता बकरी ईदसाठी पण यातले काही बोकड आपण तयार करतोय. तर बकरी ईदच्या आधीच्या काळामध्ये आपण ह्यांचा खुराक वाढवतो. त्यामुळे मेंटेन करण्यासाठी 250 ते 300 ग्रॅमपर्यंत त्यांना खुराक द्या. सफिशियंट आहे. तेवढा खुराक दिला तर 250 ग्रॅम दिला तरी चालू शकतं. ज्यावेळेस त्यांना मोठं करायचं त्यावेळेस त्यांचा स्पेशल डाएट चालू करणार आहे आपण. तेही सांगणार आहे मी नंतर तुम्हाला. पण आत्ता 250 ते 300 ग्रॅम सांगितले कारण आपल्याला फक्त त्यांना जस्ट मेंटेन करायचंय. आहे ती तब्येत त्यांची मेंटेन करायची. वजन जास्त वाढवायचं नाही. आपल्याला आहे त्यांची तब्येत तशी राहिली पाहिजे. त्यांच्या अंगावरही चकाकी राहिली पाहिजे. त्यासाठी 250 ते 300 ग्रॅममध्ये तुम्ही खुराक देऊ शकता. खुराक कशा पद्धतीने द्यायचा आहे? पेलेट फीड द्या किंवा भरडा द्या. काही देऊ शकता. जे तुम्हाला शक्य आहे ते दिलं तरी चालू शकतं. आता पुढचा खुराकाचा प्रकार जो आहे, हे सर्व सांगितलं तुम्ही आयदर तुम्ही काय करताय भरडा देताय किंवा जे पेलेट फीड आहे आपल्याला ते देताय मार्केटमधलं. कोणतंही द्या. आता हे ॲडिशनल खुराक मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे, जो आहे शेंगदाणा पेंड. आता हे शेंगदाणा पेंड देणं का गरजेचं आहे? किंवा शेंगदाणा पेंडमध्ये मॅजिकल गोष्टी कोणत्या आहेत अशा, की ह्या गोड गोष्टी आहेत. म्हणजे ह्या खूप गरजेच्या आहेत. हे जर तुम्हाला कळलं ना मित्रांनो, तर तुमचे प्राणी ना एवढे भारी दिसतील ना मित्रांनो. कारण मी पाहतो लोकांच्या फार्मवर बराचसा फिरलेलो आहे सुरुवातीच्या काळामध्ये. लोकं खूप कन्फ्यूज असतात. त्यांचे प्राणी खूप बारीक झालेले असतात, अंगावर चकाकी नसते, केस एकदम त्यांची एकदम अशी काय बोलतात त्याला केसांवर अजिबात शायनिंग दिसत नाही मुळात. एकदम अशी भुरसटलेली दिसतात. आजारी असल्यासारखा प्राणी दिसतो. तर त्यावेळेस मी लोकांना विचारतो, "असं का? काय खुराक देताय?" लोकांचं तेव्हा मी ऐकतो ना खुराक, त्यावेळेस मला कळतं की अरे, बारीकशी गोष्ट आहे, एवढी लक्षात घेतली असती तरी प्राणी चांगले दिसले असते. पण हे लोकांना कळत नाही. तर त्यासाठी ही शेंगदाणा पेंड आहे ना, खूप भारी गोष्ट आहे. तुम्ही समजून घ्या, आता मी सांगतो तेवढं फक्त व्यवस्थित. ज्यावेळेस प्राण्याच्या अंगावर मित्रांनो चकाकी दिसत नाही ना, त्यावेळेस हे शेंगदाणा पेंडचा वापर करायचा आहे. आता परत सांगतो शेंगदाणा पेंड तुम्ही म्हणाल मग रेग्युलर जर वापरू ना, मग चांगली चकाकी राहील. रेग्युलर नाही वापरू शकत. कारण ना, रेग्युलर मित्रांनो वापरायला गेलं तर एक ही जवळपास पेंड आहे ती ₹45-50 ₹40 किलो अशा वेगवेगळ्या क्वालिटीची असते. त्या रेटमध्ये आहे. आता 30-40-45 किलोची पेंड रेग्युलरली प्राण्यांना देणं आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे आपल्याला हे जवळपास एक 15 दिवसाचा किंवा 20 दिवसाचा, महिनाभराचा बनलं तरी आपण कोर्स करू शकतो खुराकामध्ये. किती प्रमाणात द्यायचंय? 100 ग्रॅम ते 200 ग्रॅम रोजच्या खुराकाबरोबर तुम्ही रोजचा खुराक तर द्यायचाच आहे. त्याबरोबर ही ॲडिशनल द्यायची. ज्यावेळेस तुमच्या प्राण्याला तुम्हाला जर वाटतंय, डल वाटतोय एखादा प्राणी, तर त्यावेळेस देऊ शकता. मग थोडक्यात कधी द्या? तर लहान बोकडांना देऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर लहान बोकडांना थोडं-थोडं ह्याचा चुरा करून दिला तरी चालू शकतं. दुधाच्या शेळ्या आहेत तुमच्या, त्यांची एनर्जी बरीचशी जात असते दूध दिल्यामुळे.
कारण करडे पित असतात. त्यामुळे त्या शेळ्यांना, दुधाच्या शेळ्यांना तुम्ही 100 ते 200 ग्रॅमपर्यंत हा खुराक देऊ शकता. रेग्युलरच्या खुराकाबरोबर ॲडिशनल द्यायचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर मोठ्या बोकडांना ज्यावेळेस विक्रीच्या काळामध्ये तयार करतोय आपण, त्यावेळेस त्यांच्या अंगावर शाईन व्यवस्थित येण्यासाठी मोठ्या बोकडांनाही खुराक देऊ शकता. जस्ट आजारातनं काही बोकड तुमचे बरे झालेले असतात मित्रांनो. काही प्राणी ते आजारी पडलेले असतात आणि बरे झालेले असतात. त्यांना रिकव्हरीसाठी, फास्ट रिकव्हरीसाठी हे शेंगदाणा पेंडही देऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर पुढची पेंड आहे ती मित्रांनो सरकी पेंड. सरकी पेंड पण अशाच पद्धतीने आहे, म्हणजे शेंगदाणा पेंड सारखीच आहे. सरकी पेंड मला वाटत नाही शेंगदाणा पेंड एवढी महाग आहे, थोडीशी जरा स्वस्त आहे. पण हे सरकी पेंडचा थोडासा जरा ताप काय असतो मित्रांनो, ही खुराकामध्ये जरी ॲड करून दिली तरी चालेल. जशी आपण हे देणार आहे, एक्स्ट्रा पेंड देणार आहे म्हणजे शेंगदाणा पेंड, तशी दिली तरी चालेल. पण ही पेंड जी आहे ती खूप हार्ड असते. हार्ड म्हणजे जशी शेंगदाणा पेंड लगेच मोडते हातामध्ये, जरी पकडली तरी तुकडा पडू शकतो त्याचा, तशी ही सरकी पेंड तुकडा पडत नाही, तिला फोडावी लागते. त्यामुळे हिला काय करावं लागतं, पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागते मित्रांनो. पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागते, त्यानंतर ती फुगते आणि फुगून झाल्यानंतर ती प्राण्यांना आपण इझिली हातामध्ये पकडली तरी तुटून जाते फुगल्यामुळे, मऊ मऊ पडते एकदम. तर ती तशी फुगल्यानंतर ती पेंड आपण आपल्या खुराकामध्ये वापरू शकतो, प्राण्यांना देऊ शकतो. 3 महिन्याच्या पुढच्याच प्राण्यांना फक्त द्यायची ही पेंड. लहान करडांना वगैरे देऊ नका ही पेंड, कारण त्यांचा कोठा तसा तयार झालेला नसतो, कारण ही पेंड आपण भिजवून देत असतो. 100 ते 200 ग्रॅम जे प्रमाण शेंगदाणा पेंडचं सांगितलं तेही देऊ शकता तुम्ही. अंगावर शाईन राहील, दुधाच्या शेळ्यांसाठी चांगलं आहे. दुधाच्या शेळ्यांना दुधाचं प्रमाणही तुम्हाला वाढलेलं दिसेल ह्या सरकी पेंडमुळं. तर ही गोष्ट होती सरकी पेंडबद्दलची. आता मित्रांनो बोनस, आजचा बोनस जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. बोनस म्हणजे काय, हे सर्व जे सांगितलं तुम्हाला पॉइंट्स तर लिहून घेतले असतील, पण तरीसुद्धा तुमच्या हँडी, तुमच्या हातामध्ये गोष्ट राहावी यासाठी ही एक कंपाईल केलेलं आपलं एक शिवारचं ई बुक आहे, शेळीपालन खुराक, हेही तुम्हाला आज देणार आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी ती PDF दिलेली आहे, ई बुक दिलेला आहे. ती पासवर्ड तिथंच दिलेला आहे, तो पासवर्ड टाकून ओपन करा आणि त्याला वाचून काढा. ह्याच्या नोट्स तुम्ही बनवा तुम्हाला पाहिजे तर, किंवा तुमच्याकडे राहणारच आहे हे बुक. हे बोनस तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेलं आहे. तरी मला वाटतं एक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खुराकाबद्दलची बरीचशी आयडिया आली असेल. खुराकाचं महत्त्व कळणं गरजेचं आहे मित्रांनो. जर खुराकाचं महत्त्व कळलं नाही ना, तर उपयोग होणार नाही. आता कारण लोकांचे प्रश्न काय आहेत ना, ते थोडेसे आपण समजून घेऊया. तर लोकांचे मित्रांनो प्रश्न असे असतात, की प्राण्याचे आमच्या हाडे दिसायला लागलेत, काय करायचं काय कळत नाहीये. मग खायला तर सगळं टाकतोय आम्ही, चारा वगैरे चांगला टाकतोय, पण हाडं दिसत नाहीयेत. मग हाडं दिसतायत, सॉरी, हाडं दिसतायत, तर काय करायचं? तर मी लोकांना विचारतो अशा वेळेस, की मग खुराक काय देताय तुम्ही? तर बोलतात काय असतो खुराक म्हणजे? आम्ही खुराकामध्ये चारा देतोय, सुका चारा देतोय, ओला चारा देतोय. नाही, नाही, मी म्हणतो सुका चारा, ओला चारा हा वेगळी गोष्ट आहे. तुम्ही मका देताय का, गहू देताय का, काय देताय नक्की? म्हणजे धान्य कोणतं देताय? तर बोलतात आम्ही नाही देत धान्य कोणतंच. तर धान्य देणं गरजेचं आहे. धान्य म्हणजे काय, सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. पैलवान बनवायचं सांगितलं तुम्हाला, पैलवान बनवायचं तर तो काही जेवणावर होणार नाही. त्याला काय द्यायचंय, तर त्याला खारीक, खोबरं, बदाम हे सगळं देणं गरजेचं आहे, तूप देणं गरजेचं आहे. तेव्हा त्याची बॉडी चांगली दिसणार आहे, बिल्डअप होणार आहे. त्यासाठी लहान करडांना असतील किंवा बोकड असतील, काही असतील, आपल्या शेळ्या असतील, हे सर्व प्राणी आहेत, ते आपल्याला लवकरात लवकर मोठे करायचे. पारंपरिक नाही करत आहे आपण, इथं बिझनेस करतोय, आपण हा व्यवसाय करतोय, तर आपल्याला त्या लेवलवरच चालणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. तर त्याला खुराक देणं गरजेचं आहे. मी जेव्हा लोकांना सांगतो आणि खुराक देतात लोकं, कोणताही देतात. आता मी त्यांना सांगतो तुम्हाला जे पॉसिबल आहे ते द्या. मार्केटमधलं पॉसिबल असेल तर ते द्या. हा फॉर्म्युला कधी लोकांना सांगितला नव्हता आपण. हा कारण आपला शिवारचा एक एक्सक्लुझिव्ह फॉर्म्युला होता. हा तुमच्यासमोर दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही खुराक दिला, चांगल्या पद्धतीने प्राण्यांची वाढ होईल. प्राण्याची हाडं वगैरे तर अजिबात दिसणार नाहीत. हे तर क्लिअर सांगतो तुम्हाला. मसल गेन चांगलं होईल. अंगावर चांगली चकाकी येईल. प्राण्याचे ॲक्टिव्ह दिसायला लागेल प्राणी. एनर्जी भरपूर असेल प्राण्यामध्ये. शेळी जरी चांगल्या पद्धतीने दूध देईल, कारण हे खुराकाचं प्रमाण तुम्हाला सांगितलं त्या प्रमाणातच दिलं पाहिजे मित्रांनो. फक्त उगाच मूडवर आणि ही एक गोष्ट होती मित्रांनो. तो पुढचा प्रश्न जर पाहिला तुम्ही, की प्राणी आजारी झाला होता, पण तब्येत वाढण्यासाठी काय करायचं? लोकांना विचारतो मी, बरं ठीक आहे, आजारी झाला होता, मग आता काय देताय त्याला? चारा तर देताय, पण खुराकामध्ये खुराक देतोय आम्ही सर, असं पण बोलतात. पण खुराक किती प्रमाणात देतोय? तर आम्ही मूठभर टाकतो. एका मुठीत जेवढं भेटेल तेवढं टाकतो. मी म्हणतो साहेब, मूठभर फक्त खुराक देऊन उपयोग होणार नाहीये. आपल्याला ह्या प्राण्याला त्या प्रमाणात खुराक दिला पाहिजे. त्यावेळेस तो, नाहीतर दिन मूठभर टाकतो आपण, तो त्याच्या पोटात कुठे गेला काय कळणार पण नाही, गायब झाला कळणार पण नाही कुठे. त्यामुळे त्याला त्या प्रमाणात आणि कन्सिस्टंट तेवढा काळ खुराक देत राहणं गरजेचं आहे. जर आपण कमर्शियली ह्या व्यवसायात उतरलेलो आहे, तर पैशाकडे बघून उपयोग नाहीये. ही गुंतवणूक आहे ह्या व्यवसायाची. त्या प्राण्यानं जर चांगलं खायला दिलं, तर प्राणी चांगलं रिस्पॉन्ड करणार आहेत, तर वाढणार आहेत. कारण मी कितीतरी फार्मवर व्हिजिट केलेले, पाहिलेले लोकांकडे. प्राणी चांगले असतात, माझ्याकडूनही लोकं आहेत ना, प्राणी घेऊन गेलेले असतात, पण कॉन्टॅक्टमध्ये राहत नाहीत आणि त्याच्यानंतर पाहून कधीतरी आपण व्हिजिट करतो वगैरे त्यांच्या फार्मवर आणि तेव्हा कळतं की अरे,
प्राण्याची तब्येत काय झालेली. मग ह्या चुका होतात कारण मी त्यांना विचारतो खुराक काय देताय? त्या एवढे देतोय ते परवडत नाही. परवडत नाही म्हणून उपयोग नाही मित्रांनो. आपण जर हा व्यवसाय करतोय तर आपल्याला खुराक देणं हा अविभाज्य घटक आहे या व्यवसायाचा. प्राण्यांना खुराक देणंच गरजेचं आहे. चाऱ्यावर फक्त प्राणी वाढणार नाहीयेत. तर हे लोकांचे प्रश्न असतात. त्याचबरोबर पुढचा पण प्रश्न आहे ते खुराक देतो पण बोकडाची वाढ होत नाही. तुम्हाला सांगितलं किती क्वांटिटीमध्ये खुराक देताय हेही महत्त्वाचं आहे. किती काळापर्यंत देताय, किती रेग्युलर देताय हेही महत्त्वाचं आहे. शेळीला दूध कमी आहे, काय करावं? बरोबर, खुराकाचं प्रमाण वाढवा. कोणता खुराक द्यायचा आहे तुम्हाला सांगितलं. त्यावेळेस शेंगदाणा पेंड थोडीशी वाढवा प्राण्याच्या आहारामध्ये. फॅट जरा वाढवा. त्यावेळेस शेळीच्या खुराकामध्येही फरक दिसेल तुम्हाला. शेळीची तब्येतही चांगली सुधारेल. ह्या पद्धतीचा खुराक दिला पाहिजे आणि हा खुराक रेग्युलर द्यायचा आहे मित्रांनो. असं नाही की बाबा 8 दिवस दिला, 15 दिवस दिला असं नाही. हा रेग्युलर खुराक देत राहायचा आहे. आपला रेग्युलरचा खुराक तर राहणारच आहे, पण शेंगदाणा पेंड किंवा जी तुम्हाला जी कॉटन सीड पेंड म्हणजे खप जी आपली आत्ता कोणती सांगितली तुम्हाला, ती रेग्युलरली मी मुळात शेंगदाणा पेंडच वापरतो. त्याच्यामुळे मला लक्षात नाव येईना झालंय. ओके. सरकीची पेंड, माफ करा. तर सरकीची पेंड आहे ही बऱ्याच ठिकाणी लोकं देतात. मुळात सरकीची पेंड जास्त करून जी दुग्ध व्यवसाय जे करतात म्हणजे गोठा ज्यांचा असतो, गायींना, म्हशींना ही सरकी पेंड दिली असते. कारण तिकडे शेंगदाणा पेंड रेग्युलर देणं परवडत नाही. त्यामुळे सरकी पेंडचा जास्त करून तिकडे वापर करतात. मी तुम्हाला इथेही सांगितलं देऊ शकता तुम्ही. पण शेंगदाणा पेंड ज्यांना परवडते त्यांनी शेंगदाणा पेंड द्या. आम्ही शेंगदाणा पेंड देतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितलं, शिवारचं पण सांगितलं कशा पद्धतीनं आपण खुराक देतोय ते. तर शेळीला दुधाचं प्रमाण कमी आहे, तर त्या क्वांटिटीमध्ये जर तुम्ही खुराक जर चालू केला, तर शेळीला दुधाचंही प्रमाण चांगलं वाढणार आहे. कारण त्याच्यावर आपल्या करडांची वाढ होणार आहे. त्यानंतर लोकांचा एक अजून एक प्रश्न असतो, आउट ऑफ द बॉक्स आहे हा प्रश्न, म्हणजे पण गरजेचा आहे, की शेळीला किती दिवसाला किती पाणी लागतं? तर पाणी हा खूप महत्त्वाचा विषय आहे शेळीच्या आरोग्यामध्ये. जर प्राण्याच्या शरीरामध्ये म्हणजे डिहायड्रेशन जर झालं किंवा पाण्याचं प्रमाण जर कमी झालं मित्रांनो किंवा म्हणजे अशुद्ध पाणी जर गेलं तरी प्राण्याला डिसेंट्री लागते. प्राण्याची तब्येत खराब होते. त्यासाठी पाणी तर शुद्ध पाहिजे. क्षारयुक्त जास्त पाणी नाही पाहिजे, खारट नाही पाणी पाहिजे. चांगलं पाणी पाहिजे. आपण जे पितो ना ते चांगलं पाणी पाहिजे. फिल्टर बसवा अशी माझी अपेक्षा नाहीये. पण चांगलं पाणी द्या. पोटॅशियम परमॅंगनेट नावाचे ना पॅकेट मिळतं मेडिकलमध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचं. ते पोटॅशियम परमॅंगनेटचं एक 4-5 दाणे जरी पाण्यामध्ये टाकले ना तर पाणी क्लीन होऊन जातं. तर ते गुलाबी कलरचं पाणी होऊन जाईल थोडंसं तुमचं. पण ते पोटॅशियम परमॅंगनेटचे दाणे जरी टाकले पाण्यामध्ये, ते पाणी तुमचं स्वच्छ होऊन जाईल. हे पॉईंट लिहून घ्या थोडेसे. मी इथे ॲड केले नाहीत. कारण हे तोंडी पॉईंट आहेत. हे पुढे जाऊन ॲड केलेलेच आहेत मी काही आपल्या आरोग्याच्या विषयामध्ये. पण आता जर सांगतोय तुम्हाला वाटत असेल गरजेचं, तर लिहून घेतलं तरी चालू शकतं. तर हे पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे जरी टाकले किंवा जे बारीक-बारीक गोळ्या असतात त्यातले टाकल्या जरी ते पाणी क्लीन होऊन जातं. ते पाणी द्या. दिवसाला किती पाणी लागतं? तर 4 ते 5 लिटर एक अडल्ट ॲनिमल मोठी शेळी आहे किंवा मोठा बोकड आहे तो 4 ते 5 लिटरपर्यंत दिवसाला त्याला पाणी लागतं. आता 4 ते 5 लिटरपर्यंत पाणी पिईल का? सांगता येत नाही. हे का सांगता येत नाही? कारण तुम्ही चारा किती देताय ह्याच्यावर ठरतं. ओला चारा जर तुम्ही जास्त प्रमाणात देताय, तर ओला चारा दिल्यामुळे ऑलरेडी पाणी त्यातून मिळतंय प्राण्याला. त्याच्यामुळे पाण्याची तेवढी 4 ते 5 लिटर पाण्याची त्याला आवश्यकता नाही. पण सुका चारा जास्त देताय तर पाणी लागणार आहे. त्याचबरोबर आपण जो खुराक देतोय तो खुराकाचं विघटन होण्यासाठी, रक्तामध्ये विघटन होण्यासाठी या प्राण्याला पाण्याचं प्रमाण वगैरे मिळणं गरजेचं आहे. योग्य पाण्याचं प्रमाणही असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली पाण्याची भांडी वगैरे आहेत, ते शेड व्यवस्थापनामध्ये बोलेनच मी याच्याबद्दल. पण तीही स्वच्छ पाहिजेत. रोज पाणी बदलून द्यायचं आपल्याला, आपल्या प्राण्याला. त्यावेळेस तुमच्या प्राण्याचं आरोग्य चांगलं राहील. प्राणी दिसण्यास म्हणजे पाहण्यासारखेच होतील. मी पाहतो मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मी फिरतो ना, त्याच्यामुळे मी पाहतो की लोकांच्या फार्मवर एवढे चांगल्या जातीचे एवढे म्हणजे प्राणी पाहिले की असं वाटतं की अरे सगळं व्यवस्थित आहे. प्राण्याचं स्केलेटन स्ट्रक्चर चांगलं आहे, म्हणजे शरीराचा आराखडा बांधा चांगला आहे. पण त्याच्यावर मसल गेनच नाहीये, प्राणी निस्तेज दिसतोय. मग त्याला असं वाटतं मी ह्या प्राण्याला जर घेऊन आलो ना, तर मी चांगला बनवू शकतो. एवढे प्राणी चांगले असतात लोकांकडे. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर असे खराब झालेले असतात. कारण हे गोष्टी फॉलो करत नाही. कोणी सांगायलाच नसतं त्यांना. तर हे तुम्हाला समजून आज समजलंय तुम्हाला. ई-बुक दिलंय ते तुम्ही ई-बुक वाचा, त्या बोनसचा फायदा घ्या. परत व्हिडिओ पहा. डिटेल माहिती त्याच्यातून समजून जाईल. शेळीपालन फीडिंग किंवा गोट फार्मिंग फीडिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्केटमधलं फीड द्या किंवा फॉर्म्युला वापरा. पण माझी तळमळ समजून द्या. प्राणी फक्त घेऊन उपयोग नाही, त्याला मेंटेन करता आलं पाहिजे. त्याला खायला चांगलं घालता आलं पाहिजे. काय खायला घालायचे ते आज समजून घेतलंय आपण. तर आजच्या पुरतं मला वाटतं इथंच थांबूया. आणि सॉरी त्याच्या आधी तुमची टास्क आहे. विसरून गेलो, माफ करा. तुमची टास्क आहे. काय ही टास्क समजली तुम्हाला आणि टास्क जर कंप्लीट केली ना, तर मी बोलेन की हा विषय तुम्हाला समजलाय. बाकी काय तुम्हाला करायची गरज नाही. तुम्हाला पूर्णपणे विषय समजलाय. मला आज तुम्ही क्लिअर सांगायचे की तुम्ही आजपर्यंत मी तुम्हाला सगळे खुराक सांगितले. शिवारचंही खुराकाचं व्यवस्थापन सांगितलं.
तर तुम्ही कोणता खुराक देणार आहात? तयार करून देणार आहात का रेडीमेड आहे ते मार्केटमधले ते देणार आहात? रेट पण सांगितलं तुम्हाला किती रुपयापर्यंत जात आहेत. तुम्हाला कोणता परवडणार आहे, तो खुराक तुम्ही कोणता देणार आहात, ती गोष्ट. आणि त्याचबरोबर शेंगदाणा पेंड आणि सरकी पेंड याचा मार्केटमध्ये जाऊन भाव काढायचा आहे. किंवा जर तुम्हाला जो खुराक दिला आहे खुराकाचा फॉर्म्युला, त्याचाही मार्केटमध्ये जाऊन किती बाबा कसा किलो बसतोय आपल्याला आणि आपल्याला किती रुपयापर्यंत हा खुराक तयार होईल खुराकाच्या फॉर्म्युलाचा. तो खुराकाची क्वांटिटी आणि त्याची किंमत आहे ती त्याच्यावरून ठरवलं तुम्ही तर तुम्हाला कळेल. मी सांगितलं ऑलरेडी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत तुम्हाला आपला फॉर्म्युला आहे, त्याचा खुराकच बनवून मिळेल. तर तो पण पहा. शेंगदाणा पेंड, सरकी पेंड याचा तुमच्या भागातला भाव किती आहे, तुमचा ॲड्रेस पण तुम्हाला हे सर्व पाठवून द्यायचं आहे. तुम्ही कोणता खुराक देणार आहे, शेंगदाणा पेंडची किंमत काय आहे, सरकी पेंडची किंमत काय आहे किलोची, आणि हे तुमचं नाव नका पाठवू, पण ॲड्रेस पाठवा. मी लोकांना कळेल की किती भागामध्ये, कोणत्या भागामध्ये काय रेट चालू आहे. आणि हे सर्व तुम्हाला पाठवायचं आहे आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर. ठीक आहे मित्रांनो. WhatsAppच्या ग्रुपवर पाठवायचे हे सर्व. मी तिकडे रिव्ह्यू करेन आणि माझे काही इनपुट्स असतील तेही मी तिकडे देईन. तेही टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद.